जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे। मार्च महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि 1 मार्च रोजीच एक खूप आनंदाची जी माहिती आहे ती माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालन विभाग जे आहे, या विभागामध्ये 2024 रोजी पदभरती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। खूप सारे वेगवेगळे कॅटेगरीमध्ये वेगवेगळे पद जे आहेत ते संवर्गांमध्ये वेगवेगळे पद भरून घेतले होते आणि त्याच पदांचा रिझल्ट जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। निवड यादी त्याचसोबत प्रतीक्षा यादी ज्या आहेत त्या सगळ्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांचे जे PDF आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत। तुम्ही जर पेपर दिले असतील तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती होणार आहे। तुम्ही तिथं जाऊन सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। जर तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही जर 1-2 मार्कावरून तुमचा हा जर चान्स गमावला गेलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करण्याचं कारण नाही। कारण मार्च एंड नंतर आर्थिक वर्ष जसं संपेल त्यानंतर एप्रिल मे हे 2 जे महिने आहेत, या 2 महिन्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, DMER असेल किंवा मग पोलीस भरती असेल, महानगरपालिका असतील, या सगळ्यांची पदभरती आहेत या पदभरत्या प्रसिद्ध होण्याचे खूप दाट शक्यता आहेत आणि प्रसिद्ध होणारच आहेत असं म्हणायला सुद्धा काहीच हरकत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। तात्पुरत्या निवड यादीतील जे काही उमेदवार आहे त्यांचा दस्तावेज पडताळणीबाबत जी सूचना आहे, म्हणजे याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याबाबत जी सूचना आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनाच्या आधिपत्याखाली सरळ सेवेने भरतीसाठी गट क संवर्गातील TCS या कंपनीद्वारे ही पदभरती घेण्यात आलेली होती। 20/9/2024, 19/9/2024 आणि 23/9/2024 या 3 दिवसांमध्ये ही जी पदभरती आहे यांचे जे पेपर आहेत ते TCS कंपनी मार्फत घेण्यात आलेले होते। आणि त्यानंतर बघा, ऑनलाईन परीक्षा घेतल्याच्या नंतर जे काही विद्यार्थ्यांना गुण मिळालेले आहेत त्या गुणांच्या आधारावर सामाजिक आणि समांतर आरक्षण जे आहे या गुणांना लक्षात घेऊन जे काही विद्यार्थी समान गुण मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना क्रमवार लावून ज्यांचे काही डेट ऑफ बर्थ आहे त्यानुसार त्यांचा जे क्रम लावण्यात आलेला आहे, प्रतीक्षा यादी लावलेली आहे ती 27/2/2024 रोजी म्हणजेच लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या जे लिस्ट आहे त्याचे जे PDF आहेत त्या सगळ्या आपण आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत। तात्पुरती निवड सूची समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी लागू असलेले तसेच ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड केलेले दस्तावेज प्रमाणपत्र जसे की शैक्षणिक अर्हताचे प्रमाणपत्र असतील, तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतील, कास्ट सर्टिफिकेट असतील, व्हॅलिडिटी असेल, त्याच्यानंतर वयासंबंधी पुरावा असेल, हे काही जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत त्यांच्या प्रत्येकी झेरॉक्स, त्यावर तुमची स्वतःची सिग्नेचर आणि त्याच सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी घेऊन जायचं आहे। पूर्ण व्हिडिओ बघणार आहोत, कुठं जायचं आहे, डॉक्युमेंट्स काय असणार आहेत। तर यामध्ये बघा, वैज्ञानिक सहाय्यक गट क, वैज्ञानिक सहाय्यक मानसशास्त्र, त्यानंतर वरिष्ठ लिपिक आणि व्यवस्थापक हे काही जे 4 पद आहेत या पदांसाठी तुम्हाला 10/3/2025 रोजी सकाळी 10 वाजता जायचं आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या 4 पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 10 तारखेला होणार आहे। आजपासून जवळपास 10 दिवस वेळ असल्यामुळं तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स नसतील, रेडी नसतील तर तुम्हाला ते तिथं तयार करायचे आहेत। जर एखादं डॉक्युमेंट्स नसेल तरीही तुम्हाला ते प्रिपेअर कसं करायचं याबद्दल सुद्धा आपण शेवटी माहिती पाहू। त्यानंतर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आणि वैज्ञानिक सहाय्यक, संगणक, गुन्हे, ध्वनी वगैरे या कॅटेगरीमधलं यांचं DV 11 तारखेला 10 वाजता होणार आहे।
पत्ता असणार आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक अधिकारी संचालय, हंसब्रह्मा मार्ग, कलिना, विद्यानगरी, तांडा ग्रुप, मुंबई 400098 या ॲड्रेसवरती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून ट्रॅव्हल करणार असल्यामुळं तुम्ही त्या एक दिवस आधी जाऊन तिथं स्टे करा. 10 वाजायच्या नंतर जर तुम्ही गेलात तर तुमच्या प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यामुळे तुम्ही वेळेत जाण्याचा प्रयत्न करा. कोणती कागदपत्र लागणार आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो, कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्हाला जर तिथं स्वतःच्या ओळखीच्या पुराव्याचं सुद्धा अर्जासोबत काहीतरी जोडणं गरजेचं आहे. जसं तुमचं आधार फोटो आयडी, ज्याच्यावर तुमचा फोटो असतो ते आयडी, आधार असेल, पॅन कार्ड असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल वगैरे या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. उमेदवाराने कोणते कोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत खूप महत्त्वाचं आहे बघा. अर्जदारांनी माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला न्यायचं आहे तुमचं स्वयंघोषित सर्टिफिकेट न्यायचं आहे. डिक्लेरेशन फॉर्म वगैरे ज्याचं जे फॉर्मॅट आहेत, हे फॉर्मॅट आपल्याकडं बरेच आहेत. मी तुम्हाला याचं फॉर्मॅटसुद्धा आपल्या चॅनलवरती टाकतो. तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून स्वयंघोषित जे प्रमाणपत्र आहे ते भरून नेऊ शकता. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेचा पुरावा, म्हणजे तुमच्या आतापर्यंत जे काही शैक्षणिक अर्हता मागितलेली होती त्या पदासाठी ते तुमच्याकडे असलेले सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत. मग 10वीचं सर्टिफिकेट असेल, 10वीची सनद असेल, 12वीचं सर्टिफिकेट, सनद, मार्कशीट, त्यानंतर 12थचं सेम, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनचं सेम, आणि त्यानंतर तुमचं जर एक्सपिरियन्स असेल, तुमचं डिग्री सर्टिफिकेट असतील तर ते सगळे शैक्षणिक अर्हतेमधले सगळेच डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला वयाचा पुरावा, त्यामध्ये तुमचा जन्मदाखला किंवा 10वीचं जे काही TC आहे किंवा 10वीचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्या तुम्ही तिथं नेऊन देऊ शकता. त्यानंतर बघा EWS असेल तर त्याचं प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातून निवड झालेली जे काही सगळ्या कॅटेगरीच्या आहेत त्यांनी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी, त्याचबरोबर नॉन क्रिमिनल चालू आर्थिक वर्षातील, म्हणजे बघा आता ही जी पेपर आहे ते तुम्ही 2023ला दिलेला आहे. 2023ला पेपर दिलेला आहे बघा 9व्या महिन्यामध्ये, म्हणजेच 2023 ते 2024 या वर्षाचं जे आर्थिक वर्ष जे आहे मार्च टू मार्च याचं सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे. तुमच्याकडे तेव्हा असेल. आता विद्यार्थी मित्रांनो 2024 पासून ते 2025चं जे आहे हे आर्थिक वर्ष चालू आहे. तुमच्याकडे 2023 ते 2024चं जरी असेल, तुम्ही त्यावेळेस पेपर भरताना जरी अपलोड केलेलं असेल, तरीही तुमच्यासोबत मार्च 2024 पासून मार्च 2025 हे जे चालू वर्ष आहे आर्थिक वर्ष, या वर्षाचं नॉन क्रिमिनल जे आहे ते सोबत न्यायला विसरू नका. त्यानंतर बघा पात्र दिव्यांग जे असतील त्यांनी त्याचं माजी सैनिक, खेळाडू आरक्षण, अनाथ आरक्षण वगैरे असतील, हे सगळ्यांनी त्यांचे डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा तुम्हाला डोमासाईल न्यायचा आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम अधिकाऱ्याकडून विहित नमुन्याचा दाखला सुद्धा न्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर विवाहित असाल तर तिथं तुम्हाला गॅजेट न्यायचं आहे. मराठीचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणून तुम्हाला 10वीचं प्रमाणपत्र न्यायचं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो 10वीला तुमचा मराठी सब्जेक्ट असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट न्यायचं आहे. पदवीधारक जर असतील अंशकालीन तर त्याबाबतचं प्रमाणपत्र, MA-CIT जर तुमच्याकडे असेल तर त्याचं सर्टिफिकेट, टंकलेखनाचं न्यायचं आहे. अनुभव न्यायचा आहे बघा, ज्या संबंधित यांच्यासाठी GR निघालेला आहे, HR विभाग आहे किंवा ज्या पदांसाठी त्याने एक्सपिरियन्स मागितलेला आहे अशांनाच द्यायचा आहे. ज्या पदाकरता अनुभव आवश्यक आहे अथवा अनुभवास प्राधान्य आहे अशा पदांकरता उमेदवारांना अनुभव नमूद केल्यास अनुभवावरून आता सेम मार्क असलेले वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा वगैरे लावलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जर घेऊन नाही गेलात तर तुम्हाला तिथं जे एक्सपिरियन्स ज्यांचा आहे, 2 सेम मार्क, समजा दोघांना 150 मार्क आहेत आणि एकाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि दुसऱ्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण त्याने लिस्ट लावताना यांना सिलेक्शन लिस्टमध्ये लावलेलं आहे आणि यांना वेटिंग लिस्टमध्ये लावलेलं आहे, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी मात्र यांना प्राधान्य देऊन यांचं सिलेक्शन केलं जाईल आणि यांना वेटिंगमध्ये ठेवल्या जाऊ शकतं. त्यानंतर बघा खालील परिस्थितीत उमेदवारांनी निवडीकरता अपात्र करण्यात येईल व त्याबाबत उमेदवारांना कोणतीही तक्रार दखल घेतली जाणार नाही. तुम्हाला काळजी कोणती घ्यायची आहे बघा, या 4 गोष्टी तुम्हाला चुकायच्या नाहीत. कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळल्यानंतर उमेदवार विहित शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक अर्हता धारण करीत नसल्याचे आढळून आल्यास
तुम्ही डीबीच्या वेळेस जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स प्रॉपर नसतील, तुमच्याकडे अहर्ता नसेल, तर मात्र तुम्हाला तिथं रिजेक्ट केल्या जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणी, अपूर्ण दस्तावेज प्रमाणपत्र असल्याच्या तसेच चुकीचे कागदपत्रे प्रमाणपत्रे आढळून आल्यास कागदपत्रांचे उपरोक्त दिवशी जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत. बघा, पहिलं काय, जर चुकीचे एखादं कमी डॉक्युमेंट्स असेल तर, चुकीचे डॉक्युमेंट्स असतील तर, किंवा जर तुम्ही गैरहजर असाल तरीही तुम्हाला तिथं अपात्र ठरल्या जाणार आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती आवश्यक नाही असे गृहीत धरून त्यांची निवड जी आहे ती डायरेक्टली रद्द केली जाणार आहे. कागदपत्र पडताळणीचे जे काही उमेदवार स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे, कशाही पद्धतीचं तुम्हाला तिथं टीए वगैरे मिळणार नाहीये. कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवायचा याचा अर्थ असा नाही की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर सिलेक्शन झालंच आहे. फक्त ती एक प्रोसेस असते, त्यामध्ये तुम्हाला त्याच्यात पास झाल्याच्या नंतर किंवा तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असल्याच्या नंतर निवड दिली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जर सिलेक्शन झालं असेल किंवा पेपर जर दिला असेल तर तुमचं सिलेक्शन वगैरे झालेलं आहे का, तुम्ही जाऊन चेक करू शकता. सगळ्या जे या संवर्गातील जेवढे काही पदं आहेत, या सगळ्या पदांचे जे काही वेटिंग आणि सिलेक्शन लिस्ट आहेत, या आपण आपल्या टेलिग्राम जे चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही तिथं जाऊन पाहून घ्या. मी तुम्हाला बाकीचे डॉक्युमेंट्स, स्मॉल फॅमिली सर्टिफिकेटचं जसं फॉर्मॅट असेल किंवा मग ते बाकीचे स्वयंघोषित प्रमाणपत्राचं सर्टिफिकेटचं फॉर्मॅट असेल, असे सगळे फॉर्मॅट जे आहेत ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देतो. आणि सिलेक्शन लिस्टसुद्धा तिथं मी तुम्हाला टाकतो. तुम्ही जर सिलेक्ट झाला असाल तर वेळेत नक्की जा, आणि झाला नसाल तरी अभ्यास प्रॉपर चालू ठेवा. पुढील 1 ते 2 महिन्यामध्ये खूप साऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या पाहायला मिळणार आहेत. त्यावेळेस मात्र तुमचा चान्स जाऊ नये म्हणून तुम्ही सगळे डॉक्युमेंटसुद्धा प्रॉपर जमा ठेवा, तुमच्याकडे अवेलेबल करून घ्या आणि अभ्याससुद्धा प्रॉपर ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपण अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. धन्यवाद.